नमस्कार मंडळी, आज आपल्यापाशी आहे विवोचा V70 इलाइट मोबाईल, जो की तुम्हाला मार्केटमध्ये इझिली 52,000 रुपयामध्ये भेटू शकतो. आणि जर तुमच्यापाशी एखादं क्रेडिट कार्ड आहे तर तुम्हाला 2-3 हजार रुपयाची ऑफरसुद्धा त्याच्यावर भेटू शकते. तर मंडळी, आज आपण या मोबाईलबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि अगदी सोप्या भाषेमध्ये, ज्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा. तर सुरुवात करूयात या मोबाईलच्या बॉडीपासून. जर तुम्ही हा मोबाईल हातामध्ये घेतला तर तुम्हाला प्रीमियम फील नक्की येणार. याच्या पाठीमागचं जे बॅक आहे ते प्लास्टिकचं आहे आणि जे साईडची फ्रेम आहे ती ॲल्युमिनियमची आहे. साईडला तुम्हाला बँड भेटतात, ज्या बँडच्या आधारे तुमच्या मोबाईलचं जे नेटवर्क आहे ते थोडंसं स्ट्रॉंग होतं. उजव्या बाजूला 2 बँड आहेत, वरच्या बाजूला 2 आहेत आणि डाव्या बाजूलाही 2 बँड आहेत आणि खालच्या बाजूलाही 2 बँड आहेत. तर खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता USB पोर्ट आहे, ते आत्ताच्या जनरेशनमधलं आहे, म्हणजे लेटेस्ट आहे 4.1चं. त्याच्यानंतर तुम्ही मायक्रोफोन बघू शकता, सिम इजेक्टर टूल बघू शकता, म्हणजे ती जे आपण पतली असते ना त्याच्यामध्ये आपण सिम कार्ड टाकून याच्यामध्ये टाकतो ती जागा खालच्या बाजूला. आणि थोडं साईडला गेलं तर स्पीकर. आता याचे जे स्पीकर आहेत ते स्पीकर लाऊड आहेत, बेसी आहेत आणि चांगले आहेत. तुम्हाला X200 Pro आठवत असेल, पाठीमागचा मोबाईल. मला त्याचे स्पीकर अजिबात आवडलेले नव्हते, पण याचे स्पीकर त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात बेटर आहेत. लो मोशन तू जदो आक करे, हार्ट बीट मेरी बस मान जाए, डीजे बोले वॉल्यूम हाई कर. आता वरच्या बाजूला तुम्हाला स्पीकर भेटतात, मायक्रोफोन भेटतो आणि एक IR ब्लास्टर भेटतं. आता जे IR ब्लास्टर आहे ना, हे खूप कामाची गोष्ट आहे. जे लोक यूज करताना त्यांना माहिती आहे, पण जे लोक यूज करत नाहीत त्यांच्या काही कामी नाही आहे. IR ब्लास्टर म्हणजे तुम्ही TVचा रिमोट असू द्या, ACचा रिमोट असू द्या, इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू असू द्या, जिला रिमोट म्हणून तुम्ही यूज करू शकता. जर तुमचं कदाचित एखादं रिमोट कुठं हरवलं आहे तर तुम्ही या मोबाईलचा वापर करू शकता. तर पूर्णपणे ही बॉडी अशा प्रकारची आहे. जे कॅमेरा मॉड्यूल आहे ते पण खूप चांगलं आहे, मिनिमल आहे आणि बघायसाठी खूप बेस्ट वाटतं. नाहीतर आत्तापर्यंत जेवढे पण मोबाईल आले आहेत ना, फार मोठमोठाले कॅमेरा मॉड्यूल आहेत आणि ते यूज करायला हार्ड जातात. तर आता वळूयात आपण याच्या डिस्प्लेकर. आता डिस्प्ले याचा ना तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फील देतो. जसं की आयफोनचा डिस्प्ले असतो ना, यूज करता वेळेस कसं प्रीमियम फील देतं की यार हां, आपण आयफोनचा डिस्प्ले यूज करतोय, काहीतरी जास्त पैसे देऊन तो डिस्प्ले यूज करतोय. तर सेम त्या प्रकारे हा डिस्प्ले आहे. फास्ट फील होतो, ब्राईट फील होतो. जर तुम्ही प्रकाशामध्ये जरी जाऊन हा डिस्प्ले बघितला तरीसुद्धा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला असा हात लावायची गरज पडणार नाही. डायरेक्टली विजिबल हा डिस्प्ले तुम्हाला देतो. खास या डिस्प्लेमध्ये अशी गोष्ट आहे की तुम्हाला कुठल्याही प्लॅटफॉर्मवर HDR10+चं सपोर्ट भेटतं. कुठलाही व्हिडिओ असू द्या, त्याच्यामधले कलर्स असू द्या, त्याच्यामधले डिटेल असू द्या, ते एकदम परफेक्टली तुम्हाला दिसून येते. आणि याचे जे बेजल्स आहेत ते फार कमी आहेत. आता मोबाईलमध्ये जर म्हणलं ना, मला आयफोनचे बेजल्स सुरुवातीपासूनच आवडतात, कारण की अँड्रॉईडपेक्षा आयफोनचे बेजल ना फार पतले असतात आणि ते दिसायलाही फार प्रीमियम दिसतात. पण ह्या मोबाईलचे बेजल्स ना यार 52,000 रुपयामध्ये विवोनं खतरनाक काम केलेलं आहे. तर चला समोरच्या पॉईंटकडे आपण वळूयात. आता याच्या समोरचा पॉईंट आहे तो आहे याचा कॅमेरा. आता कॅमेरा जो आहे ना तो 52,000 रुपयामध्ये एकदम परफेक्ट दिलेला आहे. आता याच्या पाठीमागे सुद्धा काही मोबाईल निघलेले आहेत. विवो V70 निघलेला आहे, पण त्याच्या अगोदर V60 निघलेला आहे. म्हणजे असे काही मोबाईल निघलेले या सिरीजचे. पण हा जो मोबाईल निघलेला आहे ना, हा एकदम परफेक्ट आहे. याच्या पाठीमागून तुम्हाला 3 कॅमेरे भेटतात. एक जो प्रायमरी कॅमेरा म्हणतो आपण त्याला, तो 50 मेगापिक्सलचा. टेलिफोटो लेन्स, जो आपण झूम केल्याच्या नंतर टेलिफोटो लेन्स जो असतो ना, त्याच्यामध्ये एक पॉईंट दिलेला असतो, 3 पॉईंट, 3.5 असं दिलेलं असतं. त्यावर केलं की अजिबात क्वालिटी न घसरता त्यामध्ये आपण फोटोज किंवा व्हिडिओज रेकॉर्ड करू शकतो. तर तशा प्रकारचे याच्यामध्ये 50 मेगापिक्सलची लेन्स दिलेली आहे. त्याच्या साईडलाच एक 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा दिलेला आहे. आता या जे कॅमेराचं कॉम्बिनेशन आहे ना, हे कॉम्बिनेशन अगोदर पण होतं, पण या कॉम्बिनेशनमध्ये थोडंसं अपग्रेड केलेलं आहे. आता S26 अल्ट्रा आता लॉन्च झालेला आहे ना, त्याच्यामधले जे कॅमेरे आहेत ते गेल्या 2-3 वर्षापासून एकसारखेच आहेत, पण त्याच्यामध्ये थोडंसं सॉफ्टवेअर वाईज त्याला अपग्रेड केलं ना, सेम त्याच प्रकारे याच्यामध्ये या कॅमेऱ्याला अपग्रेड केलेलं आहे. जो समोरचा कॅमेरा आहे तो 50 मेगापिक्सलचा आहे आणि या मोबाईलला जाईसची कोलॅबरेशन येतं. आता तुम्हाला माहितीच आहे, विवोसोबत जर जाईसचं कोलॅबरेशन असेल तर फोटो काय भारी येतात. फोटो काढल्याच्या नंतर असं वाटत नाही की हा मोबाईलने काढलेला आहे, असं वाटतं की एखाद्या DSLR कॅमेरानं काढलेला आहे. तर त्या प्रकारचे याच्यामध्ये फोटोज वगैरे निघतात. आता या मोबाईलमध्ये जे स्टेबलायझेशन आहे, मी गाडीवर जाऊ लागलो तर त्यावेळेस मी काही रेकॉर्डिंग काढलेले आहेत. 1080p मध्ये काढलेली आहे,
4K 30 FPS काढलेली आहे, 4K 60 FPS काढलेली आहे. तर तुम्हाला ते व्हिडिओ मी दाखवतो. तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की यार याची स्टेबलायझेशन कसं आहे. आता याच्यामधली एक खास गोष्ट अशी आहे, जेव्हा तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करता त्यावेळेस 4K 60 FPS अल्ट्रा स्टेबल मोडसुद्धा ऑन होतो. आता मी तुम्हाला दुसरं नाही, मी स्वतः विवोचा X200 Pro यूज केलेला आहे. तर त्याच्यामध्ये जर अल्ट्रा स्टेबल मोड मी ऑन केला तर तो मोबाईल ॲटोमॅटिकली 2.5K शिफ्ट करायचा. 4K 60 FPS तो रेकॉर्ड नाही करायचा, 2.5K तो शिफ्ट करायचा आणि नंतर तो रेकॉर्ड करायचा. पण या मोबाईलमध्ये तुम्हाला अल्ट्रा स्टेबल मोडमध्ये 4K 60 FPSचं ऑप्शन भेटतं आणि याच्या मधात जे क्लॅरिटी येते ना ती फार चांगली येते. आता दुसऱ्या मोबाईलमध्ये तुम्हाला Oppo X9 Proची एक्झाम्पल देतो. त्या मोबाईलमध्ये जर तुम्ही व्हिडिओ शूट करताय, टेलिफोटो लेन्स असू द्यात किंवा नॉर्मल लेन्स असू द्यात, हायर रेझोल्युशनमध्ये जर तुम्ही शूट करताय आणि तुमचा मोबाईल थोडा जरी हलतो तर असा जिटरी फील होतो, असा झप असा जिटरी फील होतो त्या मोबाईलमध्ये. पण ती प्रॉब्लेम यामध्ये नाही आहे. तर मी शॉक झालो की यार एवढ्या मोठ्या 1 लाखाच्या मोबाईलमध्ये ती प्रॉब्लेम आहे, पण या 50,000च्या मोबाईलमध्ये ही प्रॉब्लेम नाही आहे. तर फार चांगलं वाटलं. फक्त मला याच्यामधल्या 2 गोष्टी आवडलेल्या नाही आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला शेवटला सांगेल. पण त्या अगोदर मी तुम्हाला थोडंसं बॅटरीबद्दल सुद्धा सांगतो. याची जी बॅटरी आहे ती 6500 mAh बॅटरी आहे आणि त्या बॅटरीला चार्जिंग करण्यासाठी तुम्हाला 90 वॅटचं चार्जर भेटतं आणि चार्जर बॉक्समध्येच भेटतं. आयफोनसारखं सॅमसंगसारखं तुम्हाला विकत घ्यायचं काम नाही आहे. तर याची बॅटरी एकदा तुम्ही चार्जिंग केली आणि मिक्स जर तुमचा यूज असेल तर तुम्हाला अख्खा दिवसभर ना एकदम आरामशीर हा मोबाईल निघून जातो एकदम परफेक्टली. तुम्ही व्हिडिओज बघा, 1-1.5 घंटा गेम खेळा, एडिटिंग करा, थोडी कॉलिंग करा, या युजेसमध्ये तुम्हाला हा मोबाईल पूर्ण दिवसभर काढून टाकतो. तर आता याचं राहिलं काय, तर माझ्या आकाराने आता सगळं काही संपलेलं आहे. तर आता याच्या मी प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला. मला याच्यामध्ये 2 गोष्टी आवडल्या नाहीत. अरे अजून एक गोष्ट सांगायची राहिली, सॉरी. हा मोबाईल वॉटरप्रूफसुद्धा आहे, IP68 आणि IP69. म्हणजे या किमतीमध्ये भरपूर काही भेटते. पहिल्या काळामध्ये तुम्हाला वॉटरप्रूफ घ्यायचा असेल तर 1 लाखापर्यंत तुम्हाला पैसे मोजावी लागत होते, पण आत्ता तशी काहीही गरज नाही आहे. तर याच्यामधल्या मला ज्या 2 गोष्टी आवडलेल्या नाहीत त्या मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, या मोबाईलमध्ये तुम्हाला पोर्ट्रेट व्हिडिओ मोड भेटत नाही, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, या मोबाईलमध्ये तुम्हाला प्रो व्हिडिओ मोड भेटत नाही. आता तुम्ही म्हणाल की प्रो व्हिडिओ मोड कशाला पाहिजे, 4K 60 FPS तर आहे ना. बट प्रो व्हिडिओ मोड अशा जाग्यावर कामाला येतो ज्या जाग्यावर लाईटिंग खूपच कमी आहे किंवा खूपच जास्त आहे. तर तिथं आपण ती लाईटिंग कंट्रोल करू शकतो आणि तेव्हा कुठेतरी जाऊन आपण आपल्याला जशी फुटेज पाहिजे सेम त्या प्रकारची फुटेज या मोबाईलला आपण काढू शकतो, जर प्रो व्हिडिओ मोड असेल तर. पण याच्यामध्ये नाही आहे. तर कुठं लाईटिंग जास्त असली तिथं फक्त आपल्याला एकच ऑप्शन भेटतं, ते ब्राईटनेस कमी जास्त करण्याचं. पण ते तेवढं कामात येत नाही आहे, ते सोडतं कधी कधी. तर फक्त ह्या 2 गोष्टी त्या मोबाईलमधल्या आवडलेल्या नाही आहेत, बाकी सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट आहे. तर आता मला तर हा मोबाईल आवडला आहे 50,000मध्ये. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल फुकामध्ये तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.